मगाशी तुम्ही म्हैसकरांचा उल्लेख केलात. आयआरबी ही कंपनी महाराष्ट्रातल्या टोल घोटाळ्यामुळे वादग्रस्त झाली आहे. या म्हैसकरांचा उदय तुम्ही जेव्हा 1995 आणि 99च्या काळामध्ये जेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होतात तेव्हाच झालेले आहेत. आणि या म्हैसकरांनी तुमच्या कारखान्यासाठी शेअर्स घेतले, त्यांनी 2 कोटीपेक्षा अधिक रक्कम त्यामध्ये गुंतवली असा तुमच्यावर आरोप होतोय. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट अशी आहे की मी 27 मे 1995 पासून तर ऑक्टोबर 94 पर्यंत महाराष्ट्रात मंत्री होतो. आणि या काळामध्ये मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबईत 55 उड्डाणपूल, वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट असे मोठे प्रोजेक्ट पूर्ण केले. यापैकी एकाही प्रोजेक्टमध्ये म्हैसकरांना कुठलंही काम मिळालं नाही. राष्ट्रीय महामार्गावर साधारणतः एक मुंबई गोवा रस्त्यावर एक पाताळगंगा ब्रिज आहे, नंतर पुणे सातारा रोडवर एक खंबाटकीची टनेल आहे आणि देशातला पहिला बीओटी प्रोजेक्ट हा ठाणे भिवंडी बायपास जो होता तो आहे. या प्रत्येक प्रोजेक्टच्या 5-5, 7-7 निविदा ट्रान्सपरन्सीने आल्या आणि त्याप्रमाणे ते लोएस्ट स्तरावर त्यांना ती कामं मिळाली. आणि ती कामं मी दिली नाही, ती कामं टेंडर राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे जे आहे मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट दिल्ली त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे टेंडर निघाले. ते आम्ही एक्सपिडिएट केले. टेंडर दिल्लीला गेले, दिल्लीतून वर्क ऑर्डर मिळाला आणि कॉन्ट्रॅक्ट झाला. याच्याशी माझा कुठलाही संबंध आहे. देणारे कामं केंद्र सरकार आहे. मी फक्त त्यावेळी मंत्री होतो आणि मी ते एक्सपिडिएट करून पुढे केले. माझ्या काळात आज तुम्हाला सांगतो, खरं म्हणजे तुम्ही एक कार्यक्रम मी जेवढी कामं केले याच्यावर घ्यायला पाहिजे तो तुम्ही घेत नाही. आणि 12 वर्षानंतर एकानेही आक्षेप घेतला नाही. आणि आता म्हैसकरांना मी कुठे फेवर केलं? त्यांना कोणती मदत केली? कोणतं काम त्यांना मी विदाऊट टेंडर दिलं? आणि हे जे टोल घोटाळा तुम्ही म्हणता, माझा एक्सप्रेस हायवे जेव्हा शेवटी पूर्ण झाला त्याच्यानंतर टेंडर निघालं आणि काँग्रेस एनसीपी सरकारने त्यांना टोल कलेक्शनचा कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्यांना काँग्रेस एनसीपी सरकारने वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट टोलचं काम दिलं. म्हैसकर माझे अतिशय उत्तम आणि चांगले मित्र आहेत. त्यांनी मला माझं मंत्रिपद गेल्यानंतर 4 वर्षानंतर मी 68 कोटी रुपयाची इक्विटी गोळा केली. त्यात 10,000 शेअर होल्डर्स आहेत. त्यात मीडियामधले देखील एक कंपनी आहे, त्यांनी पण मला शेअर होल्डिंग दिलं. मी अनेक लोकांना पैसे मागितले, अनेक कंपन्यांना मागितले, कारण एवढे पैसे गोळा करणं शक्य नव्हतं शेतकऱ्यांकडनं. त्यावेळी त्यांनी मला शेअर दिले. तुम्ही जे म्हणता ती गोष्ट खरी आहे. आणि ते शेअर चेकनी दिलेले आहे. ती इन्व्हेस्टमेंट आहे. ते शेअर ते कधी विकू शकतात, ट्रान्सफर करू शकतात किंवा त्याची किंमतही वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. आणि तुमच्याही IBN 7 कंपनीत अनेक लोकांचे शेअर आहेत, NDTVमध्ये शेअर्स आहेत. आणि असे शेअर घेण्याचा कायदेशीर अधिकार सगळ्यांना आहे. आणि त्यांनी शेअर घेतले ते शेअर ते विकू शकतात. त्यामुळे ते काही मला त्यांनी डोनेशन दिलेलं नाही आहे किंवा हा काही भ्रष्टाचार नाही आहे. आणि हे मी मंत्रिपद गेल्यावर 4 वर्षांनी 2004 साली दिलेले आहेत. तर त्यांना 4 वर्षानंतर मिळालेले पैसे माझ्या याच्यात शेअर होल्डिंग आहे. याचा अर्थ मी 12 वर्षापूर्वी केलेल्या कामाशी त्याचा काहीतरी संबंध जोडणं, अशा प्रकारे विचार केला तर मग कोणाकडे घेतं? मी मीडियामधूनही पैसे मागितलेत, सगळ्या अनेक लोकांचे पैसे घेतलेत. कारण एवढा मोठा प्रकल्प उभा करायची इक्विटी पाहिजे. गडकरीजी, मला हेच तुम्हाला विचारायचं आहे. म्हैसकरांनी तुमच्या कंपनीमध्ये शेअर्स घेतले, 2 कोटीपेक्षा अधिक जास्त रुपयाचे हे शेअर्स होते, असं हे खरं आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे ग्लोबल सेफ्टी विजन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे, कितीचे घेतले शेअर्स? त्यांनी 4 कोटी 38 लाखाचे शेअर घेतले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे? माझी टोटल हो मान्य आहे. आणि त्यांनी 68 कोटी रुपयाची इक्विटी आहे. आणि मला माझ्या बॅलन्स शीटवर बँक, मला आता तुम्ही एवढं सगळं केलं आहे तर तुम्हाला सगळं स्पष्ट समजून घ्या, मला कुठली बँक कर्ज द्यायला तयार नाही. कारण माझ्या अकाउंटमध्ये 64 कोटी रुपयाचं नुकसान आहे. म्हणून त्यांच्या एका कंपनीवर त्यांनी कर्ज घेतलं आणि 14% व्याजाने ते मला कर्ज दिलं. ते कर्ज मी 64 कोटी रुपये त्यांचं वापस पण केलं व्याजासहित. त्याच्यावर बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट सुद्धा खरी आहे का गडकरीजी? हा जो आरोप झालाय, हे जे वृत्तपत्रातून छापून आलंय की ग्लोबल सेफ्टी विजन प्रायव्हेट लिमिटेड ही याच म्हैसकरांच्या ग्रुपची कंपनी आहे आणि त्यांनी तुम्हाला 164 कोटी रुपये मार्च 30, 2010 रोजी पूर्ती पॉवर आणि शुगर लिमिटेडला कर्ज दिलं, ही गोष्ट खरी आहे का? बिलकुल 101% खरी आहे. कारण माझ्या बॅलन्स शीटवर मला बँकेतून कर्ज मिळत नव्हतं. कारण बँकांनी माझ्या याच्यावर ते कर्ज आणि स्थिती सांगितल्यावर त्यांनी मला मदत केली. त्यांनी त्यांच्या नावावरचं कर्ज मला ट्रान्सफर केलं आणि मी त्यांच्या आतापर्यंत व्याजासहित 64 कोटी रुपये 14% व्याजाने वापस केले. मला महिन्याला 3 कोटी रुपयाचं इन्स्टॉलमेंट पडतं आणि कर्ज घेणं तर काही गुन्हा नाही आहे.
त्यांनी बँकेतून एका भावाने कर्ज घेतलं आणि मला दिलं, ते कर्ज तेवढं व्याजासहित मी त्यांना वापस करतो, बँकेला वापस करतात. फक्त माझी बॅलन्स शीट चांगली नसल्यामुळे मला मिळू शकत नव्हतं, म्हणून मी त्यांच्या कंपनीचा त्यांनी वापर केला. एकही रुपया त्यांनी मला कुठे डोनेशन दिलेलं नाही आहे. मी व्याजासहित ते पैसे त्यांना वापस करतोय आणि आतापर्यंत 64 कोटी रुपये वापस केले आहे आणि 3-4 वर्षात सगळे पैसे वापस होतील असा मी प्रयत्न करतोय. आता माझी बॅलन्स शीट यावर्षी सुधरेल, कारण 70,000 एकर ऊस लागला आहे. आता कोळसा लागणार नाही, बगासाचं उत्पन्न वाढेल, त्यामुळे माझा प्रॉफिट वाढला तर यावर्षी मी ते जास्त पैसे देऊ शकेन, हळूहळू या कर्जाच्या सर्कलून बाहेर निघेल. नितीनजी, म्हैसकरांनी तुमच्या कंपनीमध्ये पैसे टाकले, इन्व्हेस्ट केले आणि तुम्हाला कर्जही दिलं. म्हैसकरांनी तुम्हालाच का मदत केली? महाराष्ट्रातल्या इतर कोण्या उद्योगपतींनी किंवा देशातल्या इतर कोणत्या उद्योगपतींनी तुमच्या या ग्रुपला मदत केली आहे का? माझ्या देशातल्या अनेक उद्योगपतींनी, अनेक राजकीय नेत्यांनी, अनेक शेतकऱ्यांनी, अशा 10,000 लोकांनी केली आहे. तुम्ही IBN लोकमततर्फे त्या 10,000 लोकांची लिस्ट माझ्याकडनं घेऊन जा आणि ते समजावून घ्या. त्यात काँग्रेसचे लोक आहेत, उद्योगपती आहे, व्यापारी आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, हे गाडगेसारखे 2,000 रुपयाचे शेअर घेणारे लोक आहेत. आणि आता माझ्या टोटल ग्रुपमध्ये 16,000 लोकांचे शेअर होल्डर्स आहेत. कोऑपरेटिव्हमध्ये 6,000चे शेअर होल्डर्स आहेत. आणि आता असं मी तर तुम्हाला विचारत नाही प्रश्न, पण IBN 7 मध्ये कोणाचं शेअर होल्डिंग आणि कोणी किती इक्विटी घेतली, काही गैर आहे का हो? NDTV मध्ये कोणाचे शेअर विचारणं गैर आहे का? मग याच्याकरता चर्चा का बरं होते? शेअर घेतले तर गैर काही नाही, पण दुसरं असं की दुसरं तुम्हाला विचारतो. हा जी बोला. नाही, प्रश्न हा आहे, लोक हा प्रश्न विचारतायत की दत्तात्रय म्हैसकर IRB ग्रुपचे, जी कंपनी महाराष्ट्रामध्ये टोल घोटाळ्यामुळे प्रसिद्ध झालेली आहे, त्या कंपनीने नितीन गडकरींवर एवढं फेवर का केलं, एवढं प्रेम का केलं, एवढी माया का केली? हा, माया का केली याचं कारण तसे संबंध असावे लागतात. आज मी सगळ्यांना इंटरव्ह्यू न देता तुमच्यावर माया का दाखवली इंटरव्ह्यू देण्याची? आणि तुम्ही माझाच का इंटरव्ह्यू घेता? का देशात 1000 नेते आहेत त्यांचा का घेत नाही? शेवटी आज याचा प्रतिनिधी संबंध आहे, माझे संबंध आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगतो, नाव नाही सांगत, मीडियामधल्या एका पॉवरफुल मीडियामधल्या व्यक्तीने मला 5 कोटी रुपये त्यावेळी इक्विटी दिली होती. मी ते 4 वर्षांनी व्याजासहित पैसे वापस केले. अशा प्रकारे तुम्हालाही कधी काम पडलं, तुमच्याकडे घर बांधाय, तुम्ही बँकेतून कर्ज घेता, कधी लोकांकडून उसनेवारी घेता आणि हे सगळे रेकॉर्डवर दाखवलं आहे. TDS भरतो, याच्यावर व्याज देतो, इन्स्टॉलमेंट भरतो, कुठे काही नंबर 2 मध्ये व्यवहार नाही झालेत. नितीनजी, तुम्ही आणि मी तुम्हाला विचारलं की IBN 7 ला कोणत्या बँकेने कर्ज दिलं, जर्डांनी किती इक्विटी टाकली आहे, राजीव सरदेसाईंची किती आहे? नितीनजी, याची उत्तर जे द्यायची ते देतील. मी IBN लोकमतचा संपादक आहे. IBN लोकमतची उत्तरं मी देईन. आपण तुमच्या कंपनीतल्या शेअर्स बद्दल बोलत होतो. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की एका मीडिया ग्रुपच्या मालकांनी सुद्धा तुम्हाला 5 कोटी रुपये दिले. आपण पारदर्शकतेचा वादा केलाय लोकांसमोर. कोणता हा मीडिया ग्रुप आहे आणि हे 5 कोटी रुपये देणारे जे मीडिया ग्रुपचे मालक आहेत ते कोण आहेत आणि त्यांनी तुम्हालाच का दिले?